नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं भाविक भक्त या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण दुसऱ्या भागात आलो आहोत, जिथे मी जी स्वामींचं पुस्तक दाखवलं होतं, ज्याच्यात 108 स्वामींचे कथा आहेत, गोष्टी आहेत. त्यापैकी मी पहिली गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली आणि आशा करते तुम्हाला ती पहिली गोष्ट खूप खूप आवडली असेल. तशीच छोटीशी छान सुंदर अशी दुसरी देखील एक कथा आहे, जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आशा करते ही कथासुद्धा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत ही गोष्ट शेअर कराल. हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा, सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करा. तर चला आपण या पुस्तकातली दुसरी कथा आज बघूया. दुसरी अशी कथा आहे की जनाबाईला विठ्ठलाच्या रूपात स्वामींनी कसे दर्शन दिले होते. जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती. ती दरवर्षी पंढरपूरची वारी नियमित करीत असे. जेव्हा स्वामी मंगलवेढा येथे परतले तेव्हा त्यांची कीर्ती ऐकून ती दररोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागली. विठ्ठल भक्त जनीची स्वामीनिष्ठा रोज वाढत चाललेली. एकदा आषाढी वारीची वेळ आली म्हणून जनी फुले घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेली व दर्शन घेऊन स्वामींना म्हणाली, आज मी पंढरीच्या वारीला प्रस्थान ठेवणार आहे, परंतु मी वारीहून परत येईपर्यंत आपल्या दर्शनाला मुकणार आहे, असे म्हणून ती रडू लागली. स्वामींनी जनीकडे पाहिले व म्हणाले, अगं, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू काळजी करू नकोस. जनी वारीला निघाली. जनीच्या मुखामध्ये आजपर्यंत विठ्ठलाचे नामच होते. आता त्याला स्वामीच्या नामाची जोड लागली. पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यामुळे तिला एकटेपणा कधीच जाणवत नसे. पंढरपूर अगदी जवळ आले असताना अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. जनी मनात घाबरली. आता मी कशी पोहोचणार? पंढरपूरचे दर्शन कसे होणार? इतक्यात विजा कडकडायला लागल्या व त्या प्रकाशात तिला स्वामीची मूर्ती डोळ्यासमोर दिसली. तिला आठवले, स्वामी म्हटल्याप्रमाणे आपल्याबरोबरच आहेत, म्हणून तिने स्वामीचा जप करण्यास सुरुवात केली. स्वामी नामातच जनी दंग झाली. पाऊस पडतच होता. पुढे पाणी साचल्यामुळे जनी बाजूला उभी राहिली. तितक्यात त्या पाण्यातच तिला स्वामीची मूर्ती दिसली व दुसऱ्याच क्षणी पांडुरंगाचाही चेहरा तिला दिसला. स्वामींची ही लीला पाहून जनीने निश्चय केला, आता पंढरीला येण्याची जरुरी नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर आणि स्वामी हेच माझे विठ्ठल आहेत. पांडुरंग पांडुरंग म्हणत ती पंढरपूर वाटेवर मार्गक्रमू लागली. पाऊसही थांबला होता. स्वामींचा साथ आपल्या सोबत आहे या समाधानाने तिने वारी निर्धास्तपणे पूर्ण केली. वारीला जाण्याची गरज नाही व स्वामी हेच आपले पंढरपूर आहे मानत तिने स्वामीच्या सेवेत उर्वरित आयुष्य घालवले. स्वामींनी विठ्ठलाचे रूप धारण करून जनाबाईला देव आणि सद्गुरू एकच आहेत हा संदेश दिला. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ खूप खूप शेअर करा. भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.